अणुक्रमांकाला Z या अक्षराने दर्शवले जाते आणि तो केंद्रकामध्ये म्हणजे अणुकेंद्रकामध्ये असलेल्या प्रोटॉनच्या संख्येचा संदर्भ देतो. तर आपण या व्हिडिओमध्ये हायड्रोजनबद्दल बोलणार आहोत. तर हायड्रोजनचा अणुक्रमांक 1 आहे. पहा, तो इथे दर्शवलेला असतो. म्हणजे याचा अर्थ काय, तर हायड्रोजन अणूच्या न्यूक्लियसमध्ये किंवा अणुकेंद्रकामध्ये एक प्रोटॉन आहे. एका विद्युतदृष्ट्या उदासीन असलेल्या अणूमध्ये प्रोटॉन्सची आणि इलेक्ट्रॉन्सची संख्या सारखीच असते, कारण अशा अणूमध्ये एकूण विद्युत प्रभार 0 असतो आणि प्रोटॉन्सचा धनप्रभार हा इलेक्ट्रॉन्सच्या ऋणप्रभाराला पूर्णपणे वर्ज्य करतो. चला, तर आता हायड्रोजनचा अणू काढूया. आपल्याला माहिती आहे की हायड्रोजनचा अणुक्रमांक 1 आहे. त्यामुळे या अणुकेंद्रकामध्ये एक प्रोटॉन आहे आणि विद्युतदृष्ट्या उदासीन असल्यामुळे याच्या भोवती फिरणारा इलेक्ट्रॉनसुद्धा एकच आहे. तर आता हा झाला हायड्रोजन अणूचा एक प्रकार. तर आता तुम्ही म्हणाल, प्रकार म्हणजे काय? याला म्हणतात हायड्रोजनचा समस्थानिक आणि याचं नाव आहे प्रोटियम. पहा, इथे लिहून घेऊया. तर मग आता समस्थानिक म्हणजे काय? समस्थानिक म्हणजे एकाच मूलद्रव्याचे वेगवेगळ्या प्रकारचे अणू. कशा प्रकारे वेगळे असतात ते? तर त्यांच्या अणुकेंद्रकामध्ये न्यूट्रॉन्सची संख्या वेगवेगळी असते. तर मग प्रोटियम हा हायड्रोजनचा पहिला समस्थानिक आहे. आता याच्या दुसऱ्या समस्थानिकाबद्दल बघूया. त्याला म्हणतात ड्यूटेरियम. बरं, आता ड्यूटेरियमसुद्धा हायड्रोजनच आहे, म्हणून मग त्याच्या अणुकेंद्रकामध्ये सुद्धा एकच प्रोटॉन असेल. ठीक आहे, एक प्रोटॉन आणि त्याभोवती फिरणारा एक इलेक्ट्रॉन. पण आता समस्थानिकांच्या व्याख्येनुसार एका मूल्यद्रव्याचे असे वेगवेगळे अणू ज्यांच्या केंद्रकामध्ये न्यूट्रॉन्सची संख्या वेगवेगळी असते. तर आपण पाहिलं प्रोटियममध्ये 0 न्यूट्रॉन्स होते, तर ड्यूटेरियममध्ये 1 न्यूट्रॉन असतो. हा पहा असा. आपण याला निळ्या रंगाने दाखवूया. म्हणजेच काय, मग ड्यूटेरियममध्ये 1 न्यूट्रॉन आहे आणि 1 प्रोटॉन आहे आणि विद्युतदृष्ट्या उदासीन असल्यामुळे त्याच्याभोवती एकच इलेक्ट्रॉन आहे. आणि मग आता काय होतं, प्रोटियममध्ये 1 पण न्यूट्रॉन नाही आहे, पण ड्यूटेरियममध्ये 1 न्यूट्रॉन असल्यामुळे ड्यूटेरियमचं अणुवस्तुमान प्रोटियमच्या अणुवस्तुमानापेक्षा जास्त असतं. म्हणजेच काय, तर समस्थानिकांचे वस्तुमान वेगवेगळे असते, कारण त्यांच्यामध्ये न्यूट्रॉन्सची संख्या वेगवेगळी असते. पण त्या सगळ्यांचा अणुक्रमांक सारखाच असतो, कारण त्यांच्यातली प्रोटॉन संख्या किंवा इलेक्ट्रॉन संख्या सारखीच असते. ठीक आहे, तर हे खूप महत्त्वाचं आहे, कारण जर प्रोटॉनची संख्या बदलली तर मूलद्रव्यच बदलून जाईल, हो की नाही? पण आपण इथे तसं करत नाही. समस्थानिकांमध्ये प्रोटॉन संख्या सारखीच असते, पण न्यूट्रॉन संख्या वेगवेगळी असते. आणि मग आता हायड्रोजनचा अजून एक समस्थानिक असतो, त्याचं नाव आहे ट्रिटियम. त्याच्या अणुकेंद्रकामध्येही एकच प्रोटॉन आहे आणि त्याभोवती फिरणाराही एकच इलेक्ट्रॉन आहे. पण ट्रिटियमच्या एका प्रोटॉनसोबत 2 न्यूट्रॉन्स आहे. हे पहा, असे 2 निळे न्यूट्रॉन्स, आणि याला म्हणतात ट्रिटियम. हे आहे हायड्रोजनचा तिसरा समस्थानिक. बरं, मग आपण वेगळ्या वेगळ्या समस्थानिकांना ओळखण्यासाठी काय करतो? पहा, आपण त्यांच्या चिन्हांमध्ये फरक करतो. पहा कसं. हा पहिला आहे प्रोटियम. हा हायड्रोजन आहे, बरोबर? तर आपण लिहिला H. आता याच्या खालच्या बाजूला आपण अणुक्रमांक लिहू. तो आहे 1, कारण याच्या अणुकेंद्रकामध्ये 1 प्रोटॉन आहे. आणि या 1च्या वर आपण लिहितो अणुवस्तुमानांक. बरं, मग आता अणुवस्तुमानांक म्हणजे काय? अणुवस्तुमानांक म्हणजे अणुकेंद्रकामध्ये असलेल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्सची मिळून असलेली संख्या. याला A ने दर्शवलं जातं. आणि हा A म्हणजे अणुवस्तुमानांक, प्रोटॉन संख्या आणि न्यूट्रॉन संख्या यांची बेरीज असते. तर मग प्रोटियममध्ये 1 प्रोटॉन आहे, म्हणजे प्रोटॉन संख्या 1 आहे आणि न्यूट्रॉन संख्या 0 आहे. त्यामुळे मग प्रोटियमचा अणुवस्तुमानांक 1 आहे. ठीक आहे, तर हा खाली लिहिलेला 1 तो म्हणजे Z प्रोटॉन संख्या आणि वर लिहिलेला 1 म्हणजे अणुवस्तुमानांक म्हणजे A. जेव्हा आपण हे असं पूर्ण चिन्ह लिहितो, 1 हायड्रोजन 1 किंवा 1 1 आणि H असं जेव्हा लिहितो, ते हायड्रोजनचं पहिलं समस्थानिक दर्शवतं, ज्याचं नाव आहे प्रोटियम. चला, आता असंच आपण ड्यूटेरियमसाठी सुद्धा लिहून घेऊया. ठीक आहे, ड्यूटेरियमसुद्धा हायड्रोजन आहे, बरोबर? म्हणून त्यासाठी आपण लिहिला H. ड्यूटेरियममध्ये प्रोटॉन संख्या आहे 1, त्यामुळे आपण खाली लिहिला 1. हा अणुअंक आहे, बरोबर? 1 म्हणजे अणुअंक किंवा प्रोटॉन संख्या. आणि ड्यूटेरियममध्ये न्यूट्रॉन संख्यासुद्धा 1 आहे, म्हणून मग
वर जो आपण लिहितो अंक ए, तो अणुवस्तुमानांक आहे 1 + 1 म्हणजे 2. तर हा खाली लिहिलेला 1 म्हणजे Z प्रोटॉन संख्या, वर लिहिलेला 2 म्हणजे अणुवस्तुमानांक ए. तसंच ट्रिटियमसुद्धा हायड्रोजनच आहे, तर म्हणून आपण H लिहू. त्याच्यात 1 प्रोटॉन आहे म्हणून खालच्या बाजूला 1, पण त्याच्यामध्ये 2 न्यूट्रॉन्स असल्यामुळे त्याचा अणुवस्तुमानांक 1 + 2 म्हणजे 3 होतो. ठीक आहे. तर हा खालचा Z प्रोटॉन संख्या आणि हा वरचा ए अणुवस्तुमानांक. तर अशा प्रकारे हे तिसरं ट्रिटियमचं चिन्ह आहे. तर असे हे 3 हायड्रोजनचे समस्थानिक आहे आणि या चिन्हांचा उपयोग करून आपण त्यांच्यातला फरक ओळखू शकतो. चला, तर मग आता आपण काही प्रश्न सोडवूया. पहिलं उदाहरण आहे कार्बनचं. आता याच्याकडे पाहून आपल्याला काय काय कळतं? पहा, खाली 6 लिहिलेलं आहे आणि वर 12 लिहिलेलं आहे. आता जर आपल्याला या कार्बनच्या अणूमधले प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्स यांची संख्या शोधायची असेल तर आपण सुरुवातीला काय करू बरं? प्रोटॉन्सचा विचार करू. प्रोटॉन संख्या आपण Cच्या खालच्या बाजूला लिहितो, बरोबर? ते आहे 6. तो आहे Z, म्हणजे 6 प्रोटॉन्स आहे, 6p+. इथे आपण हे अधिकचं चिन्ह लिहितो कारण प्रोटॉन्सवर धनप्रभार आहे. आता हा अणू विद्युतदृष्ट्या उदासीन आहे असं समजून आपण जर पुढे गेलो तर याच्यात इलेक्ट्रॉन्सची संख्या सुद्धा 6च असेल, बरोबर? म्हणून मग 6e. ईच्या वर आपण हे मायनसचं चिन्ह देतो, याच्यावर ऋणप्रभार आहे. आणि शेवटी न्यूट्रॉन्सची संख्या कशी बरं काढायची? आपण आत्ता थोड्या वेळ आधी काय शिकलो ते सूत्र लिहून घेऊ. अणुवस्तुमानांक ए हा अणुअंक आणि न्यूट्रॉन्स म्हणजे प्रोटॉन संख्या आणि न्यूट्रॉन संख्या यांची बेरीज असते. इथे अणुवस्तुमानांक आहे 12, बरोबर? म्हणून मग ए बरोबर 12 आणि Z बरोबर 6 हे आपल्याला माहिती आहे. आणि अधिक n म्हणजे न्यूट्रॉन संख्या. हे सोडवल्यावर आपल्याला मिळतं n बरोबर 6 न्यूट्रॉन. म्हणून मग न्यूट्रॉन संख्या 6 आहे. पहा, इथे आपण nच्या वर कुठलंही चिन्ह देत नाही कारण न्यूट्रॉन हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. चला, आता अजून एक उदाहरण पाहू. आपल्याकडे आहे कार्बनचा C, त्याच्या वर लिहिलेला आहे 13 आणि खाली लिहिलं आहे 6. मग आता आपल्याला माहिती आहे की अणुक्रमांक हा समस्थानिकांसाठी बदलत नाही, कारण अणुक्रमांकच जर बदलला तर मूलद्रव्यच बदलून जाईल, हो की नाही? त्यामुळे या अणूच्या न्यूक्लियसमध्ये, अणुकेंद्रकामध्ये अजूनही 6 प्रोटॉन्स आहे. ठीक आहे. मग प्रोटॉन संख्या Z म्हणजे 6, म्हणून आपण इथे लिहू 6 प्रोटॉन्स. आता हा अणू विद्युतदृष्ट्या उदासीन आहे असं समजलं तर याच्यात 6 इलेक्ट्रॉन्स सुद्धा हवे, हो की नाही? आणि मग आधीच्याच प्रमाणे आपण वरचं सूत्र वापरूया. A बरोबर Z अधिक n. तर आपल्याला मिळतं 13 बरोबर 6 अधिक न्यूट्रॉन संख्या. आणि हे सोडवल्यावर आपल्याला मिळतं n बरोबर 7 न्यूट्रॉन्स. म्हणजे मग कार्बनच्या या अणूमध्ये 7 न्यूट्रॉन्स आहे, 6 इलेक्ट्रॉन्स आहे आणि 6 प्रोटॉन्स आहे. तर मग हे 2 कार्बनचे समस्थानिक आहे. समस्थानिके दर्शवण्याचा अजून एक मार्ग आहे. समजा आपल्याला हा समस्थानिक वेगळ्या पद्धतीने लिहायचा असेल तर कधीकधी तो मूलद्रव्याच्या नावानेच दर्शवला जातो. तर याला आपण C13 किंवा कार्बन 13 आणि मध्ये असा हायफन दिला जातो, छोटीशी रेष दिली जाते. आणि तसंच तो वरचा अणू दाखवण्यासाठी C12 किंवा कार्बन 12 असं लिहिलं जाईल. त्या छोट्या रेषेला हायफन नोटेशन म्हणतात. ठीक आहे. तर मग आता आपण अजून एक उदाहरण पाहू. युरॅनियमचे समस्थानिक कुठले असतात ते बघूया. U हे युरॅनियमचं चिन्ह आहे. युरेनियमचा अणू क्रमांक 92 आहे आणि इथे दिलेल्या समस्थानिकाचा वस्तुमानांक 235 आहे. तर आता या युरेनियमच्या अणूमध्ये किती प्रोटॉन, किती इलेक्ट्रॉन्स आणि किती न्यूट्रॉन्स असतील? पहा, आपल्याला माहिती आहे की प्रोटॉनसाठी आपण अणू क्रमांक पाहतो जो आहे 92. तर प्रोटॉन संख्या आहे 92. विद्युतदृष्ट्या उदासीन अणूमध्ये इलेक्ट्रॉन्सची संख्या सुद्धा 92 असेल. आणि मग न्यूट्रॉन संख्या काढण्यासाठी आपण A बरोबर Z अधिक n हे सूत्र वापरू. A आणि Z आहेत 235 आणि 92 आणि हे सोडवल्यानंतर आपल्याला मिळतं n बरोबर 143 न्यूट्रॉन. म्हणून मग युरेनियमच्या या अणूमध्ये 143 न्यूट्रॉन्स आहेत. चला तर मग या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.